सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत संध्याकाळसाठी झटपट खूपच कुरकुरीत गव्हाचे पिठाचे चिप्स. खूप कमी तेलात तयार होणारे हे चिप्स चहा आणि कॉफी बरोबर परफेक्ट लागतात. घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. चिप्स तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत मैदा घेत आहे आणि 1 वाटीपर्यंत गव्हाचं पीठ. मैदा यामध्ये 1 वाटीच टाकायचा असं काही नाही. मैदा इथे थोडंसं कमीसुद्धा टाकू शकतो, पण जरूर टाका, कारण यामुळे चिप्स हे कुरकुरीत बनून तयार होणार. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊ. यानंतर मिक्सरच्या जारमध्ये 4 ते 5 सुके लाल मिरच्या, 10 ते 12पर्यंत कढीपत्त्याचे पाने टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून जाडसर असं वाटून घेणार आहोत. असं तयार करून घेतल्यानंतर हे पिठामध्ये टाकायचं आहे. सोबतच 1 चमचा ओवा हाताने थोडंसं चिरडून यामध्ये घालायचं आहे. जर पाहिजे असेल तर यामध्ये 1 चमचा तीळसुद्धा टाकू शकतो. हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये खूप गरम केलेला 2 चमच्यापर्यंत तेल घालायचं आहे. या ठिकाणी आपण तूपसुद्धा टाकू शकतो. गरम असल्यामुळे चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण हातानेच हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तेल आणि पीठ हे एकसारखं असं मिक्स होऊन जाणार. आता या पिठाचं आपल्याला मुठी हे तयार करून बघायचं आहे. जर अशा प्रकारे मुठी तयार होत असेल तर चिप्स देखील कुरकुरीत बनून तयार होणार. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पिठाला हे मळून घेणार आहोत. पीठ हे मळून घेताना एकदम घट्टसुद्धा नको आणि एकदम मऊसुद्धा नको, तो मध्यम आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो पीठ हे खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त मऊसुद्धा नाही. तर अशा प्रकारे पीठ इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ हे मळून घेतल्यानंतर आता यावरती 1 चमचा तेल टाकायचं आहे. पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण लावून 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत. 10 ते 15 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. पिठाला परत एकदा मळून घेणार आहोत आणि यानंतर या पिठाचे आपल्याला समान आकारामध्ये गोळे हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे जवळपास मला 5 गोळे हे तयार झालेले आहेत. आता एक गोळा हे हातात घ्यायचा आहे. उरलेल्या गोळ्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. पाटावरती थोडंसं तेल लावून पुसून घेणार आहोत, जेणेकरून ते चिकटणार नाही. पाटावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे. लाटणाला देखील थोडंसं तेल लावून घेणार आहोत. आता या पिठाच्या गोळ्याचा आपल्याला पोळी हे तयार करून घ्यायचं आहे. पोळी हे तयार करून घेताना खूप पातळ किंवा खूप जाडसर न लाटता मध्यम जाडीचा आपल्याला पोळी हे तयार करून घ्यायचं आहे. पोळी हे तयार करून घेतल्यानंतर या पूर्ण पोळीवरती चमचेने छिद्रे तयार करून घ्यायचं आहे. असं छिद्र तयार करून घेतल्यामुळे चिप्स हे तेलात टाकल्यानंतर फुगणार नाही. असं तयार करून घेतल्यानंतर आता चाकूने किंवा अशा प्रकारे वाटीने आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्कल शेपमध्ये हे चिप्स तयार करून घेतली आहे. तर आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण हे चिप्स तयार करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे सगळे चिप्स इथे मी तयार करून घेतली आहे. तर तयार झालेले हे चिप्स आपण तळून घेणार आहोत. चिप्स हे तळून घेण्यासाठी गॅसवरती तेल हे मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. तेल हे छान असं गरम झाल्यावर एक एक चिप्स हे तेलात सोडायचं आहे. चिप्स हे तळून घेताना गॅसची आच मध्यमच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती चिप्स हे तळू नये. चिप्सला चमचेने इकडून तिकडून पलटवत दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत, चिप्स हे कुरकुरीत असं तयार होईपर्यंत आपल्याला हे तळत राहायचं आहे. तर अशा प्रकारे गोल्डन कलर आल्यावरती, कुरकुरीत असं तयार झाल्यावरती झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने उरलेले चिप्स देखील आपण तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तळून घेतलेले हे चिप्स पूर्णपणे थंड झाल्यावरती डब्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि या चिप्सला आपण 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.